बरोबर केतन, सगळ्यात महत्त्वाचं लठ्ठपणा म्हणजे काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक प्रश्न असा आहे की आपल्याला लठ्ठपणाची समस्या आहे हे एखाद्याने कसं ओळखायचं? जर आपल्याला स्वतःला समजायचं असेल की लठ्ठपणा आहे किंवा त्याला आपण इंग्लिश टर्ममध्ये ओव्हरवेट किंवा ओबेसिटी बोलतो, तर एक तुम्ही तुमचा उजवीकडचा हात वरती करा आणि पोटाच्या घेराकडे घेऊन जा आणि त्या घेरमध्ये जर तुमचं चरबी पोट हे हातामध्ये येतं आहे म्हणजे तुम्हाला लठ्ठपणा आहे. हे फार कॉमन लँग्वेजमध्ये सांगतोय, पण याला सायंटिफिकमध्ये सेंट्रल ओबेसिटी पण बोललं जातं. जर तुमचा हिप टू वेस्ट सर्कम्फरन्स रेशो हा पण जास्त असला तर तेव्हा पण लठ्ठपणा आपण डायग्नोज करू शकतो. जर कॉमन सिम्पटम्स आपण जर बघू लठ्ठपणासाठी, तर तुमचं गुडघंदुखी, तुमच्या टाचादुखी किंवा कंबर दुखणे, या व्यतिरिक्त तुमच्या रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या जर हॅम्पर होत आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला लोनलीनेस फील होतं आहे किंवा तुम्हाला डिप्रेसिव्ह फील होतं आहे, आयसोलेटेड वाटतं आहे, चालताना दम लागतो आहे, तुम्ही रात्री जेव्हा झोपताय त्यावेळेस स्नोरिंग, त्याला घुरणं बोलतो आपण, ते वाढलं आहे, त्यामुळे पण लठ्ठपणा आला आहे, ओबेसिटी आला आहे हे आढळून येतं. शिवाय एक BMI हा क्रायटेरिया पकडला जातो. तुमचं हाईट आणि वेट याचा एक रेशो काढला जातो, वेट इज टू हाईट. याच्यामध्ये BMI काढला जातो. जर तो 18पेक्षा खाली असला तर त्याला अंडरवेट बोललं जातं. 18 ते 25 असला तर तो नॉर्मल BMI पकडला जातो. 25 ते 28 असला तर ओव्हरवेट कॅटेगरी, आणि जसं पुढे जात जाणार तसं क्लास 1 ओबेसिटी, क्लास 2 आणि सिव्हिअर क्लास ऑफ ओबेसिटी हे डायग्नोज केलं जातं. तर याच्यावर निरंकार करण्यासाठी डेफिनेटली आपण पुढे बोलू, पण जर एक सिंपल लँग्वेजमध्ये बोलायचं ठरलं तर आपला आहार, विहार, आचार आणि विचार जर नीट ठेवलं तर डेफिनेटली आपण लठ्ठपणावर मात देऊ शकतो.